स्वागत आहे तुमचं अनुपमाज व्लॉगमध्ये. तर काल मी आज महाशिवरात्री होती आणि त्या दिवसाचं मी तुमच्यासोबत माझं रुटीन सगळं शेअर करत आहे. तर अशी काही दिवसाची सुरुवात होती माझी कालच्या. असं म्हणजे लाली तर पसरली होती आभाळात, पण सूर्यनारायणाचं अजून दर्शन नव्हतं. दुरून दुर्गादेवी मंदिराचा कळस दिसतो. सकाळी सकाळी सगळी कामावरून जेव्हा मी वर एक चक्कर मारते ना, तेव्हा खूप सुंदर दिसतं असं सगळं. पक्षी एक दोन फिरत असतात आणि सगळं वातावरण असं छान असतं. कोणी वॉकिंगला जात असतं, कोणी काय असतं. तर अशा पद्धतीचं वातावरण असतं. त्यानंतर मग घरातली सगळी कामं आवरली, घरची पूजा केली. असं म्हणतात अगोदर घरातल्या देवाची पूजा करावी आणि नंतर मंदिरात जावं. तर मग आम्हाला जायचं होतं मंदिरात आणि मग आम्ही तयार होऊन मंदिरात जायला निघालो. काल शिवरात्री असल्यामुळे मी अशी एक ऑफ व्हाईट कलरची साडी घातली होती. छान वाटतं. सगळे रंग तसे देवाला सगळेच प्रिय असतात, पण एक काहीतरी वेगळं आपल्यालाही वाटतं म्हणून ही ऑफ व्हाईट कलरची साडी घातली होती. आणि मग आम्ही जाणार होतो मंदिरात. आमचं ग्रामदैवत म्हणजे हटकेश्वर मंदिर, हट्टा इथे, तिथं पण जायचं होतं. तर मग आम्ही निघालो आणि जाताना मग आम्ही काय जाताना रस्त्यात खूप सुंदर असं दिसत होतं. वातावरणही छान होतं. महाशिवरात्रीचा दिवस होता, फराळ वगैरे झालं होतं आणि इथं हे असे जेव्हा मी थांबलो थोड्या वेळासाठी काही कामानिमित्त, तर हे असे विकायला सोफे, स्टडी टेबल आणि हे झुले असे छान दिसत होते. हे पाहायला छान वाटत होतं. हे थोडा वेळ पाहिलं आणि काम झालं की आम्हाला परत लगेच निघायचं होतं. जाताना गाडीत डिझेल वगैरे टाकलं आणि आम्ही निघालो आणि अगोदर आलो आम्ही त्रिधारीला. परभणीपासून एक 10-12 किलोमीटर अंतरावर हे त्रिधारा क्षेत्र आहे आणि इथं आम्ही आलो. इथं ओंकारनाथ महाराजांची मूर्ती असते, त्याचं दर्शन घ्यायचं. कारण ओंकारनाथ महाराज म्हणजे आमचं दैवत आहे, आराध्य दैवत म्हणा, इष्टदैवत. तर इथं आलो आम्ही. मूर्ती सध्या कारल्याला गेली होती दिंडी असल्यामुळे, पण मग बाकी आम्ही गादीचं वगैरे दर्शन इथं घेतलं. इथं ओंकारनाथ महाराजांची मूर्ती असते, पण मूर्ती सध्या नव्हती इथं दिंडीला गेलेल्या असल्यामुळं. मग आम्ही गादीचं दर्शन वगैरे घेतलं. त्रिधारीतला जवळ तिथं सगळेच मंदिर आहेत. दत्ताचं आहे, हनुमानाचं आहे, सगळ्या महादेवाचं आहे. तर हे सगळे दर्शन घ्यायचे होते आणि प्रसन्न वाटतं. असं काही एखादा विशिष्ट दिवस असला तर तिथलं वातावरणसुद्धा खूप पॉझिटिव्ह झालेलं असतं. प्रत्येक मंदिरातलं वातावरण छान असतं. सगळीकडं तेच असं म्हणजे सगळ्यांच्या मनात तीच भावना असते, चांगली भावना असते एक. आणि सगळेजण चांगल्या भावनेनं मंदिरात आलेले असतात, त्यामुळं सगळ्यांची पॉझिटिव्ह एनर्जी असते. कुणीही वेगळ्या म्हणजे काहीही हेतूने इथं आलेलं नसतं, चांगल्या भावनेनं आलेलं असतं आणि प्रसन्न वाटतं. तर इथं त्रिधारीला इथं दर्शन घ्यायचं होतं. हे इथं असं 3 धारा एकत्र झालेल्या आहेत. तिथं त्याचं हे पाणी आहे आणि इथं असं म्हणतात की अमावस्येला जर इथं वारी केली तर खूप काही आपली निगेटिव्ह एनर्जी, काही आजार असतील तर कमी होतात आणि खूप श्रद्धेनं लोक इथं येतात आणि खरंच म्हणजे पावतात पण इथं. म्हणजे नवसाला पावतात किंवा अजून काही आपली अडचण असेल तर तीसुद्धा इथं आपली कमी होते. तर हा कियांशला इथं मध्ये पैसे टाकायचे होते. त्याची गडबड ती चालली होती आणि त्याने त्याच्या बाबाकडून पैसे घेतले आणि नंतर मग आम्ही दोघं थोडंसं हातपाय वगैरे धुतले ह्या पाण्यामध्ये. आणि पाहतो मी इथे छोटे छोटे मुलं खूप स्विमिंग करतात. जे जवळपास राहतात ते मुलं येतात दर्शनाला आणि स्विमिंग वगैरे करतात. तर कियांशलाही आत जायचं होतं, खाली उतरायचं होतं, पण आपल्यालाच भीती वाटते ह्या लहान मुलांची, पाय वगैरे घसरण्याची. पण त्यांना असं काहीच कळतच नाही भीती वगैरे. तर याला मध्येच जायचं होतं आणि पॅन्ट पण काढायची नव्हती. पॅन्ट थोडीशी वर करून आम्ही इथं हातपाय धुवून दर्शन घेतलं आणि आपले जे आराध्य देवत असेल, इष्टदेवत असेल, तिथं आपण जेव्हा गेलो ना की खूप असं प्रसन्न वाटतं. आणि एकतर काल महाशिवरात्री आणि सुट्टीचा दिवस, त्यामुळं हा योग खूप चांगला आला होता. निवांतपणे निघता आलं. आता घरातलं सगळं आवरून फराळ वगैरे करून आम्ही निघालेलो होतो, सगळं दर्शन घेऊन इथं. तर इथं हे शनी महाराजांचं पण मंदिर आहे. त्यानंतर एका साईडला दत्तात्रयाचं मंदिर आहे आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर, असे सगळे जवळपास मंदिरं इथं आहेत. आणि दर्शन घ्यायचं की परत एकदा वापस आणल्यावरही परत त्याला जायचं होतं आणि तिथं मी जसं करेल तसं करायचं असतं. कियांश म्हणजे माझ्या मुलीचा मुलगा आहे, तर तो सोबतच असतो आमच्या. तर आम्ही तिथं गेल्यावर याची गडबड तीच होती सुरू. अगोदर यांनी गंध लावून घेतला होता तिथं आणि त्या पण दादाला याला पैसे द्यायचे होते, ती गडबड वेगळी. आणि मग इथं परत आला माझ्यासोबत हातपाय धुवायला आणि नंतर मग आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यावर हातपाय धुतल्यावर बाकी सगळ्यांचे दर्शन घ्यायचे होते. महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे वर्षातून एकदा ही मोठी महाशिवरात्री येते आणि सगळेजण जवळपास मला तरी वाटतं की आपल्या महाराष्ट्रात सगळेजण या महाशिवरात्रीचा उपवास करत असतील.
100% म्हणलं तरी चालतं, 100% लोक ह्या महाशिवरात्रीचा उपवास करत असतील. त्यानंतर मग इथं आलो आम्ही गणपती मंदिरात आणि गणपती मंदिरात रिद्धी सिद्धी आणि गणपती आणि मोठासा असा उंदीर छान तिथं केलेलं आहे. तर मग आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं. गणपतीचं दर्शन घेतानाही आणि काल महाशिवरात्री असल्यामुळे आणि त्रिधारा जे आहे तिथं आजूबाजूला खेड्यातले लोक खूप येतात आणि इथं जे दर्शनाला येतात ते खूप भाविक आहेत, जे लांबून लांबून येतात. खूप म्हणजे विदर्भातले पण भक्त इथं येतात. त्यानंतर आपले मराठवाड्यातले पण भक्त बरेच इथं येतात. सांगली सातारा तिकडच्या साईडचे पण भक्त इथं येतात आणि खूप मोठी म्हणजे अमावास्येला तर खूप यात्रा भरल्यासारखं असतं इथं. तर त्या दिवशी तर एवढे सगळे यात्रेत जसं असतं सगळे दुकान वगैरे लागलेले असतात तशा पद्धतीने इथं सगळे दुकान असतात लागलेले. आणि मग आम्ही गणपतीचं दर्शन इथं घेतलं. गणपतीचं दर्शन घेताना म्हणजे खूप सुंदर अशी ही मूर्ती बनवलेली आहे आणि मी जिथं दर्शन घेते त्या साईडला मोठासा उंदीर केलेला आहे आणि दोन्ही साईडला मंदिराच्या दोन्ही साईडला असे मोठे मोठे असे वडाचे झाड आहेत. छान असं खूप छान वाटतं आणि इथं मुलं खूप खेळतात. जे कोणी येईल त्या सगळ्यांनाच इथं प्रसन्न वाटतं आणि मुलांना खेळायलाही खूप आवडतं हे सगळं वातावरण पाण्याचं. पण बऱ्याच ठिकाणी असं झालं की देवस्थानच्या ठिकाणी आपणच घाण करतो आणि मग त्यामुळं कुत्रे वगैरे सगळे जमतात. त्यामुळं आपणही थोडीशी काळजी घेतली पाहिजे. जेव्हा आपण देवस्थानाला जातो तेव्हा आपण थोडीशी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्यामध्येच ही जागरूकता अवेअरनेस आपल्यामध्येच आला पाहिजे की आपण तेवढी काळजी इथं घेतली पाहिजे, स्वच्छता पाळली पाहिजे. नसता आपण इथं प्रसाद ठेवतो आणि मग निघून जातो तर तिथं लगेच कुत्रे वगैरे येतात आणि ते मग आपल्यालाही वेगळंच वाटतं. तर तेवढी काळजी आपण घेतली पाहिजे. त्यामुळं म्हणजे स्वच्छता राहील आपल्या देवस्थानाला. तर इथं एक छोटंसं दुकान लागलेलं होतं आणि इथंही कियांशला काहीतरी पाहिजेच होतं. एक गन घेतली आणि ह्या साईडला हे असं सगळं काही उगवलेलं होतं. इथं कमळाचे पण झाडं होते. कमळ नव्हते पण पानं वगैरे सगळं दिसत होतं. अशा पद्धतीने आम्ही दर्शन वगैरे घेऊन निघालो हट्ट्याला जायला आणि वाटेत मग ऊसाचा रस घेतला. ऊसाचा रस छान वाटतो आणि जेव्हाही ऊसाचा रस आपल्याला ज्या पिरियडमध्ये असतो त्यावेळेला घ्यायलाच पाहिजे. रक्तवाढीचं खूप छान स्रोत या ऊसाच्या रसामध्ये असतं आणि मग आम्ही तिथं थांबून बिना बर्फाचा असा छान असं सेंद्रिय ऊसाचा इथं रस घेतला आणि तिथं थोडा वेळ थांबलो कारण कियांशमुळं थोडंसं थांबत थांबतच जावं लागतं आणि नंतर निघालो. पण अगोदर म्हणजे गावात जायच्या अगोदर आमच्या शेताचा रस्ता लागतो म्हणून मग आज विचार केला होता कारण खूप दिवसात शेतात गेलेलोच नव्हतो आणि मी बऱ्याच वेळा म्हणलं पण सुट्टीची अडचण येते आणि मग जायचं म्हणलं की सगळं करून जायचं आणि मग तोपर्यंत उशीर होतो. मग शेतात जाण्यातही काही असा अर्थ वाटत नाही, सगळं थकून गेलेलं असतं. मग आज ठरवलं होतं की आता चाललोच आहे तर अगोदर शेतात चक्कर करू आणि नंतर मग गावात जाऊ. त्यामुळं मग तशा दृष्टीने आम्ही निघालो शेतात जायला आणि हा पूर्ण शेताचा रस्ता आहे. शेतात गेलो तर हा आत्ता नवीन लावलेला ऊस तुम्ही पाहताय थोडा थोडा उगवलेला होता कारण जुना ऊस तर म्हणजे काढलेला होता. तर हा नवीन लावलेला ऊस, त्यानंतर हा नवीन लावलेला गहू, जो पहिला गहू आहे तो पण आता एक 15-20 दिवसात काढायला आलेला आहे आणि हा नवीन गहू छान अशा ओंब्या लागलेल्या आहेत, त्या मऊ मऊ सगळ्या ओंब्या. तर हे पण खूप छान वाटतं. निसर्ग म्हणजे खरंच निसर्गाची खूप कमाल मानावी तेवढी. असं सुंदर मोरपिसासारखं असं हे ओंब्या दिसत होत्या, गहू दिसत होता. हिरवळ हिरवळ पूर्ण शेतामध्ये आणि खूप दिवसात गेले नसल्यामुळं मलाही खूप जायची इच्छा होती. मग थोडंसं तिथं गव्हाच्या तिथं पाहिलं हा नवीन गहू कसा आहे काही नाही. भरलेला तर होता पण मऊच होता. ह्या ओंब्या पण खूप छान भाजून लागतात. तर मग असंच ठरवलं की चला एक दिवस जाऊया नंतर ओंब्या खायला. आज फक्त पाहून आलो. नंतर एक 8-15 दिवसांनी कधीतरी एक चक्कर करू की ज्यामुळं ओंब्या पण खाता येतील, छान लागतात. हुरडा, ओंब्या हे जे पदार्थ आहेत ते आवर्जून खायला पाहिजेत मिळाले तेव्हा नक्कीच. तर बऱ्याच ठिकाणी तर आपण पाहतो मोठ्या मोठ्या शहरात मुद्दामून लोक विकत घेऊन खातात. तर आपल्याला जर हा रानमेवा मिळत असेल ना तर आपण नक्की हा खायलाच पाहिजे. खूप सारे फायदे याच्यातून पण मिळतात खाण्यातून हे सगळं. तर हे मी गहू पाहत होते, पुढं पुढं जात होते, अजून निंदायचं वगैरे सगळं बाकी आहे. पण छान आलेलं आहे गहू हे. तर अशा पद्धतीने आम्ही शेतात चक्कर मारायची तर सगळंच म्हणलं आज पाहून घेऊया कारण लांब असतं सगळं, चालत चालत जायचं म्हणजे थोडंसं जरा. पण आज ठरवलं होतं सगळेच शेतात चक्कर मारायची, पाहून यायचं की नेमकं काय चाललं आहे. खूप दिवस झाले, बऱ्याच दिवसात गेले नव्हते. तर मग हा नवीन गहू आणि याच्यानंतर मग पुढं गेलो. पुढं गेल्यावर पुढं पण सुरूच होतं काय हे लावलेलं. हा आखाडा आहे आमचा आणि ह्या आखाड्याच्या हा या साईडचा आखाडा आहे आणि दुसरा आखाडा जो आहे तो दुसरीकडे आहे. तर इकडं हा मेन आखाड्याच्या तिकडं आलो. इथं ही गाईचे वासरं
आणि कियांशची मस्ती या वासरांसोबत सुरू होती. हे नवीन वासरू थोडंसं तेच भीत होतं कियांशला वासरू, पण कियांशला त्याच्यासोबत खेळायचं होतं आणि ते घाबरत होतं वासरू. तर हे सगळं बैलगाडी ट्रॅक्टर हा आखाड्याच्या बाजूला. आणि आम्ही मग इथंही थांबलो आखाड्याच्या तिथं. आखाड्याच्या बाजूला काय थोडेसे दुसरे पण झाडं लावलेले आहेत फळांचे वगैरे. हे आमचे तोलबाबा बाजेवर काहीतरी टाकणं सुरू आहे. आणि मग म्हटलं चला पाहून घेऊया काय काय सुरू आहे ते. मग तोलबाबा मामाला घेऊन पुढं जायचं होतं. हे चमकुरा आणि इथं बाजूलाच मोगऱ्याची झाडं आहेत. दुसरे पण 1-2 झाडं आहेत मोगऱ्याच्या फुलांचे. आणि हे चमकुरा पण छान आलेला दिसत होता. पाणी सुरू होतं शेताला देणं, कारण गव्हाला नवीन गव्हाला पाणी सुरू होतं, ऊसाला पाणी देणं सुरू होतं. आणि हे आखाड्याच्या बाजूला दुसरे झाडं लावलेले आहेत, पेरूचं, सीताफळाचं, ही सगळी झाडं इथं लावलेली आहेत. ते पण झाडं छान आलेत. आणि ही जी केळी आहे ही वेगळी व्हरायटी आहे. याची झाडं खूप उंच होतात, म्हणजे अशी अगदी उंच उंच आपल्या म्हणजे मोठाल्या झाडासारखी ही खूप उंच अशी ही केळीची व्हरायटी आहे. ह्याची एक 15-20 झाडं शेतामध्ये आहेत. आपण मुद्दामून म्हणजे थोडीशीच आणली होती वेगळी व्हरायटी असल्यामुळं. तर पहिलं आमच्याकडं केळी खूप असायची, पण मध्यंतरी मग केळीचं बंद केलं आणि हे बाकी घ्यायला सुरू केलं, सोयाबीन वगैरे. तर ही व्हरायटी वेगळी असल्यामुळे हे झाड खूप उंच उंच असे दिसत आहेत तुम्हाला केळीचे. त्यानंतर हा जुना गहू जो काढायला आलेला आहे तो पण असं छान परिपक्व झालेला आहे आणि तो एक 8-15 दिवसात काढावाच लागणार आहे. तर हे पण छान भरलं होतं आणि कसं खूप सुंदर ज्यावर सूर्याची किरणं पडली होती आणि एक सुंदर असा गोल्डन कलर आपण म्हणतो ना, पिवळं सोनं. खरंच पिवळं सोनं आहे हे शेतकऱ्यांसाठी तर हे. आणि हे अशा पद्धतीनं हा गहू दिसत होता, खूप खूप छान दिसत होतं पूर्ण. आणि सूर्याची किरण पडली होती कारण उशीर झाला होता. जवळपास आम्हाला 4 वाजून गेले होते जेव्हा आम्ही शेतात गेलो तेव्हा, कारण निघायलाच घरून जेव्हा आम्ही निघालो तेव्हा उशीर झाला होता. आणि हा नवा ऊस आणि त्यामध्ये मध्ये थोडासा कांदा लावलेला आहे. तर हे सगळं इथं त्याला पण पाणी देणं सुरू होतं. आणि आमचा जो नारायण आहे शेतामध्ये तो काल नसल्यामुळं थोडंसं सगळं ह्या तोलबा मामावर पडलेलं होतं. नारायण असतं तर अजून खूप छान, म्हणजे त्यांनी सगळं म्हणजे व्यवस्थित सगळं सोय केलेली असते आम्ही गेलो तेव्हा. आणि हा बराच उशीर झालेला होता. सूर्य समजा तुम्ही पाहताय की मावळतीला जवळपास आलेल्यासारखा होता. तर अशा पद्धतीनं आम्ही शेतात चक्कर मारली आणि पुढं पुढं जात जात म्हटलं चला पाहूया. ही कियांश चालून थकलेला होता म्हणून त्याच्या बाबांनी असं त्याला कडेवर घेणं तर शक्य नव्हतं, मलाही घेणं शक्य नव्हतं. मग यांनी शेवटी याला खांद्यावर घेतलं आणि त्याला घेऊन जात होते, कारण त्याला फिरायचं तर असतं. पण मग नंतर म्हटलं खूप पाय दुखायला लागले, मग यांनी घेतलं उचलून त्याला. तर अशा पद्धतीने आम्ही पुढं म्हणलं सगळंच आलो आहे तर सगळी चक्करच मारून येऊया. तर मग पुढं गेले, पाहिलं तर कांदा पण छान असा म्हणजे चांगला ताठं झालेला होता. एक 15-20 दिवसापूर्वीच कांदा लावलेला आहे आणि छान आला होता तोही, असं चांगल्या पद्धतीनं उभा राहिला होता. तर हे सगळं पाहिलं आणि पुढं मग तिकडं सगळ्या गाई बांधलेल्या आहेत. एका साईडला वासरं बांधलेले असतात आणि एका साईडला गाई बांधलेल्या आहेत. तर इकडं सगळे वासरं होते छोटे छोटे गाईचे आणि पुढं मग गाई होत्या. तर हे म्हणजे आत्ता आलेलाच ऊस सगळा बारीक बारीक आणि एका साईडला सोयाबीन आहे. तर हा पहिला ऊस जो आता म्हणजे काढलेला आहे आणि काही थोडंफार राहिलेला आहे. तर हे सगळे वाडे जे म्हणतो आपण, हे गाईला, जनावरांना, बैलाला खायला इथे ठेवलेले होते. आणि ह्या साईडला हे वासरं बांधलेले आहेत आणि त्याच्या वासरांच्या बाजूला जे आहे ते सोयाबीन दिसते. तर म्हणजे असं शेतात आलं की किती शांत निवांत वाटतं ना. म्हणजे आपण जे शहरात राहतो ते शहरातलं आयुष्य आणि शेतातलं आयुष्य खरंच शुद्ध असं वातावरण असं शेतामध्ये आणि प्रसन्न वाटतं. तर हे या साईडला सोयाबीन, हे मोठं एक रामफळाचं झाड आहे मध्येच लावलेलं. तर यालाही भरपूर रामफळ आलेले होते. आता चैत्र महिन्यामध्ये जवळपास हे रामफळं पिकतील, अजून काही पिकलेले नव्हते. आणि घरी आणून म्हणजे ते पिकवणं पण थोडंसं म्हणजे पिकण्यासारखे नव्हते, त्यामुळं मग रामफळं पण भरपूर लागलेले होते तुम्ही पाहताय. आणि आता जेव्हा चैत्र महिना येतो आपल्या पाडव्याच्या नंतर ही रामफळं छान परिपक्व होतात आणि आपल्याला रामनवमीला नैवेद्यासाठी ह्या रामफळाचा उपयोग करता येतो. तर हे सगळं पाहून मग पाहिलं की पुढं जाऊ म्हणलं आणि पुढं जिकडं गाई बांधलेल्या आहेत त्या साईडला गेलो. तर गाई पण म्हणजे थोड्याशा अंतराने, कारण त्यांना ते वाड्यांच्या जवळ जे ऊसाचे वाडे होते तिथल्या तिथं टाकता येतात म्हणून त्यांना ह्या साईडलाच त्या ऊसाच्या त्या साईडलाच बांधलेलं होतं. म्हणजे त्यांना जवळच्या जवळ तिथं वाडे टाकता येतात. जर आखाड्यावर म्हणजे नेहमी आखाड्यावर असतात, पण इकडं बांधल्या होत्या म्हणजे खायला जवळ टाकता येतं म्हणून. तर हे सगळं सोयाबीन पण चांगलं आलेलं होतं. तर मग म्हणलं
यांना खूप दिवसाचं म्हणत होते, कारण यांचं काय चाललं आहे शेतामध्ये म्हणजे घरी कळत नाही. जाऊया म्हटलं तर सुट्टी मिळत नाही. तर मला जायचं तर स्पेशली सगळं म्हणजे सगळ्यांची सोय झाल्याशिवाय मला निघता येत नाही. तर मग हे चाललं सोयाबीनच्या तिकडं. आणि तुलबा मला म्हणला तर चला तुम्ही तुमचं काम करा, म्हणजे आम्हाला आमचं पाहून जाता येईल वापस. तर हे तुलबा मामा जेव्हा हे वासरं नेत होते तेव्हा कियांश म्हणजे मस्ती सुरू होती. त्याला त्यांच्या मागेच जायचं होतं मामाच्या. आणि ही कृतिका, तिला मग त्याला सांभाळण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण एरवी जरी मी पाहत असले त्याला, तर बाहेर कुठं गेलं की तिलाच कियांशकडं लक्ष द्यावं लागतं. तर मग मी निघाले होते, कारण मला गाईकडं पण पाहायचं होतं, कारण आत्ताच एक गाय वेलेली होती, जे तुम्हाला मी सुरुवातीला वासरू दाखवलं ते आत्ता वेलेल्या गाईचं होतं. त्या गाईला पण मला पाहायचं होतं, कारण तिला म्हणलं येताना काहीतरी आणू म्हणून पोळ्या वगैरे आणलेल्या होत्या सोबत येतानाच घरून. तर हे सगळं पाहून मग आम्हाला मंदिरातही जायचं होतं, कारण हटकेश्वर महादेव मंदिर जे आहे हट्ट्याचं, ते आमचं ग्रामदैवत आहे आणि तिथं जायचं होतं. त्यामुळं माझी थोडीशी गडबड सुरू होती. पण मग हे मला म्हटले तू इतकी दिवसाचं नाद लावत होतीस तर आता पाहूनच चल. मग त्यामुळं हे सगळं पाहून आम्हाला जायचं होतं. तर हे सगळे जे झाडं मी हे आवळ्याचं झाड घरी लावण्यासाठी आणलं होतं मुद्दामून, की आवळीची पूजा वगैरे जेव्हा असते तेव्हा हे घरी झाड असलं म्हणजे आवळीच्या पूजेची आपल्याला आवळीची पूजा घरीच करता येते. पण ते घरी म्हणजे व्यवस्थित येणार नाही या उद्देशाने यांनी ते झाड नेलं होतं हट्ट्याला, म्हणजे शेतात लावायला. तर ते पण छान आलं होतं. आणि हे गजराज गवत जे म्हणजे आपण जनावरांना खाण्यासाठी मुद्दामून हे लावलेलं होतं, तर याची व्हरायटी गजराज असंच नाव आहे ह्या गवताचं. तर हे पण असं थोडंसं छान आलं होतं, हे जनावरांना खाण्यासाठी उपयोगी येतं. तर हे पण छान पद्धतीने आलं होतं. जे कोणी शेतकरी असतील त्यांना ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच लक्षात येतील त्यांनी पाहिल्यावर. तर आणि इकडं ह्या साईडला थोडीशी म्हणजे धणे टाकलेले होते, तर त्याची कोथिंबीर पण आली होती. आणि मध्ये मध्ये हे मिरच्यांची झाडं. तर कोथिंबीर म्हणजे मुद्दामून कामापुरती तर वरचीवर खुडलेली होती. हे मिरचीचे रोपं आहेत, मिरचीचे पण रोपं चांगले आले होते. आणि मिरचीचे रोप पण आम्ही काय केलं होतं, एका कुंडीतच घरी लावले होते घरी. आणि त्यानंतर मग ते रोप उपटून नेलं होतं तिकडं लावण्यासाठी. तर हे धने टाकलेले होते, काही लक्ष्मीपूजनचे जे काही धने होते तर ते असेच विसरले वापरात घेण्यासाठी. मग हे धने शेतात टाकले होते, तर त्याची कोथिंबीर आली होती. कामापुरती तर खुडून आणली, नंतर ही मोठी झाली. आणि मग मग परत आमचा नारायण म्हणला की येऊ देऊ काकू याला बीज, मग आपल्याला परत बी करता येईल. तर अशा पद्धतीने ती कोथिंबीर आलेली होती. आणि हा काढायला आलेला गहू पूर्ण पिवळसर छटा तुम्ही पाहताय, सगळ्यांना लक्षात येत असेल ज्यांना म्हणजे याच्याबद्दलची माहिती आहे. तर हा गहू एक 8 दिवसात काढावाच लागणार आहे, 8-10 दिवसात. तर अशा पद्धतीनं हा पूर्ण परिपक्व झालेला गहू होता. आणि मग आता तर म्हणजे सगळं शेतीचं काम एवढं अवघड झालं आहे की एकतर आपल्याला सगळं हार्वेस्टर लागतं, सगळ्या गोष्टी लागतात, कारण आता मॅनपॉवर खूप कमी झाले, बायका मिळणंही खूप अवघड झाले. आणि हे सगळं शेती करणंच खूप म्हणजे खरं तर अवघड आहे, कठीण आहे, कारण लेबर लोकांचा एवढा प्रॉब्लेम झालेला आहे. पण आपली जी पिढीचा शेती आहे ती अशी कशीच म्हणजे असं करणाऱ्यांना कधीच सोडा वाटत नाही. ती करणंही एक वैभव आहे, समजा शेती करणं एक वैभव आहे. तर अशा पद्धतीनं सगळी शेताची पाहणी झाल्यावर परत आलो आम्ही आखाड्याकडं. हे पाहताय तुम्ही की ह्या झोपडीच्या वरती हे केळीचं झाड गेलेलं आहे. आणि आखाड्यावर पण हे दुसरं रामफळाचं झाड आहे. याला तर खूप असे लगदून लागलेले होते सगळे रामफळं, मोठे मोठे झालेले होते. आणि छान वाटत होतं पूर्ण झाड असं, म्हणजे त्या म्हणजे रामफळं लागलेत त्यांनी थोडंसं म्हणजे ती फांदी वाकत होती. पण आणून काहीच उपयोग नव्हता घरी. त्यामुळं मग म्हणलं ठीक आहे चला झाडाला राहू देऊ, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा हे घेऊनच येतील ते रामफळं आणि पिकवता येतील. तर अशा पद्धतीनं सगळं शेताची जेव्हा पूर्ण चक्कर झाली तेव्हा वापस यायचं होतं. तर हे रामफळाचं झाड झाल्यावर मग जे चमकुरा मी तुम्हाला सुरुवातीला दाखवला होता आखाड्यावर, तो चमकुराही मला तोडायचा होता, कारण उद्या आपल्याला द्वादशी आहे. तर म्हटलं चला काहीतरी चमकुऱ्याच्या पानांच्या वड्या वगैरे करता येतील. त्यामुळं मग मी स्वतःच म्हटलं चमकुऱ्याच्या पानं आपणच तोडूयात आज. तर मग हे सगळं झाल्यावर हा थोडासा व्हिडिओ घेण्यात मलाही लक्षात आलं नाही की हा व्हिडिओ म्हणजे मी एडिट करायला पाहिजे होता. तर ठीक आहे चला जाऊ द्या. आणि त्यानंतर मग मी हे चमकुरा इथं तोडला आणि सोबत घेऊन यायचा होता. मग हा चमकुरा तोडल्यानंतर काय होतं की जर बुडापासून तोडायला गेलं तर खूप पाणी होतं तिथं, तर ते पूर्णच उपटलं गेलं असतं. म्हणून थोडासा मी वरूनच हा चमकुरा खुडला आणि सोबत घेऊन आले. तर खूप होता एवढं चमकुरा, म्हणजे भरपूर होतं, सगळ्यांना आम्हाला पुरून राहतो. जर कोणाला येत असतील तर तेही देत असते मैत्रिणीला वगैरे. तर अशा पद्धतीने चमकुरा वगैरे घेतल्यावर आम्हाला जायचं होतं डायरेक्ट आता मंदिरामध्ये, कारण आरतीची वेळ होत होती, 5:30 वाजत होते जवळपास. आणि 6ला आरती असते मंदिरामध्ये.
तर म्हटलं आता घरी न जाता अगोदर आपण डायरेक्ट जाऊया मंदिरामध्ये. तर चमकोरा वगैरे घेतला, गाडीत ठेवला आणि ह्या आसरा आहेत, या आसरांना नमस्कार केला आणि मग आम्ही निघालो. हा बाजूलाच हौद आहे मोठा, ज्याच्यात जनावरांना पाणी वगैरे पिण्यासाठी, म्हणजे त्यांच्या हाईटचाच मुद्दामन केलेला आहे, म्हणजे ते इकडून तिकडून कुठं आले की तिथं पाणी पितात. आणि मग आम्ही निघालो गावात गेल्यावर घरी न जाता आम्ही डायरेक्ट मंदिरात जाणार होतो आरतीसाठी. आणि मुद्दामून आलोच होतो तेवढ्यासाठी की आपल्याला देवदर्शन घ्यायचे, आरती आपल्याला मिळाली पाहिजे. आणि त्यामुळे उशिराच घरातून निघालेलंच होतं. हे तुम्ही पाहताय संध्याकाळ झालेली आहे आणि हनुमान चालीसा सुरूच झालेली होती आणि लगेच हनुमान चालीसा झाली की आरती होत असते. तर संध्याकाळ पूर्ण झाली होती. हे पूर्ण हटकेश्वर महादेव मंदिर हट्ट्याचं. हट्टा हे गाव म्हणजे वसमत तालुक्यात येतं, परभणीपासून जवळपास 22 किलोमीटर आहे. तर इथं म्हणजे आल्यावर खूप प्रशस्त असं मंदिर आहे हट्ट्याचं. तर आवर्जून इथं दर्शनाला खरंच ज्यांना जवळपास आहे तर त्यांनी यायला पाहिजे. खूप सुंदर असं मंदिर आहे. इथं ओंकारनाथ महाराजांची गादी असते, त्यांची मूर्ती असते. पण मूर्ती कारल्याला गेलेली असल्यामुळं गादीचं दर्शन होतं. आणि त्यानंतर इथं हे मोठं बेलाचं झाड आहे, जिथं म्हणजे सगळ्या गावातल्या आमच्या आहेत बहिणी मैत्रिणी, त्या इथं दिवे लावत होत्या बेलाच्या झाडाखाली, कारण महाशिवरात्रीचं पर्व होतं. आणि हे सगळं म्हणजे भक्तिभावानं हे जे करत असतात सगळेजण, खूप छान वाटतं. आणि खेड्यात वातावरण ह्या सगळ्या गोष्टींना खूप छान झाले. आणि जसं आपण पाहतो की हे शिवपुराण जसं सुरू झाले तसं शहरातले पण मंदिरं अगदी गच्च भरलेले असतात. तर छान वाटतं मंदिरं जेव्हा जायला. आणि त्यानंतर मग हे सगळं झाल्यावर ओंकारनाथ महाराजांची इकडं एक मोठी मूर्ती आहे संगमरवरी, तिथं मग मी दर्शन वगैरे घेतलं. वैष्णवी देवीचं, तुम्ही वैष्णवी देवीची मूर्ती पाहिली आहे, वैष्णवी देवीचं दर्शन घेतलं आणि ओंकारनाथ महाराजांचं दर्शन घेऊन मग आम्हाला जवळपास संध्याकाळ झाली होती आणि वापसही यायचं होतं परभणीला. अंधारच पडलेला होता. त्यानंतर मग आम्ही दर्शन वगैरे घेऊन गादीचं दर्शन घेतलं, वैष्णवी देवीचं दर्शन घेतलं, महाराजांचं दर्शन घेतलं आणि हटकेश्वर महादेवाचं दर्शन. हटकेश्वर महादेव खाली आहे, तर थोडंसं खाली उतरून जावं लागतं. तर ते पण दर्शन घेतलं, पण तिथला म्हणजे व्हिडिओ इथं घेण्यात आलाच नाही. तर हे सगळं दर्शन घेतल्यावर एक मनाला छान वाटतं, कारण इष्टदेव, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि आपली कुलदेवता यांना म्हणजे दर्शन घ्यायलाच पाहिजे, वेळच्या वेळी गेलंच पाहिजे आणि त्यांचं दर्शन घेतलंच पाहिजे. ते दर्शन घेऊन हे मोठं तुळशी वृंदावन तुम्ही पाहता आम्ही आलो. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की